बट आय थिंक बरं झालं मी तिचा फोटो सेव्ह केला. दॅट वॉज समथिंग डिफरंट, लाईक अ प्युअर सोल. या, शी इज अ प्युअर सोल. त्याच्याही नकळत तो कधी गॅलरीमध्ये येऊन पुन्हा तिच्या त्याच फोटोवर येऊन अडकलेला त्यालाही कळलं नव्हतं. त्या फोटोला निहाळत असताना त्याच्या गालात आलेली स्माईल आपोआपच गडद होत होती आणि एक क्षणाला त्याला एकदम जाणीव झाली की आपण स्नेहाशिवाय पहिल्यांदा कोणाचा तरी विचार करतोय. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अध्यायम भाग 18. खडूस. तिला तो कारमधला प्रसंग आठवून आणि अर्जुनच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग आठवून प्रचंड हसू येत होतं. ती हसतच घरात शिरली आणि तिची पर्स बाजूला टाकून हसत सोफ्यावर पडली. हो माय गॉड, आज काही खरं नाहीये माझे बाबा. काय झालं, एवढी काय हसते सक्षू? बाजूलाच सोफ्यावर बसलेल्या बाबांनी टीव्हीचा आवाज कमी करत तिला प्रश्न केला. बाबा, तुम्ही ना असायला हवे होता मघाशी सरांचा चेहरा पाहायला. विचार करा ना, एखाद्याला तोंडावर खडूस म्हटल्यावर काय होईल? अक्षया, ते सोड, तुला एवढा उशीर का झालाय? 15 मिनिटात पोचणार होतीस ना. काय या म्हाताऱ्याला टेन्शन देऊन मारायचंय तुला? बाबा चिडचिड करत होते. ओ, काही काय बोलताय बाबा, आले ना मी आता. त्यांचं असं बोलणं पाहून ती थोडी रागी भरली आणि नीट उठून बसली. पण मग होतीस कुठं इतका वेळ? हो ते सांगते, ऐका तर. ओ बाबा, काही नाही, ते जरा येताना जरा माझी स्कूटी अनकंट्रोल झाली. ते सांगताना तिला पुन्हा हसू फुटलं. काय म्हणाली सक्षू? स्कूटी अनकंट्रोल झाली आज पुन्हा? आणि हे हसत सांगत आहेस तू? तरी मला वाटलंच, माझ्या मनात नको नको ते विचार येत होते माहितीये. ओ हो बाबा, मी ठीक आहे. ते उजवा हात थोडं दुखतो माहितीये ना, त्यामुळे झालं तसं. अचानक कार आली ना समोरून, बट आता मी ठीक आहे. थोडंसं खरचटलंय बस. खरचटलंय? बघू. ते तिच्या जवळ येत पाहण्याच्या धडपडीत विचारत होते. ओ बाबा, एवढं काही नाहीये हो. आधी माझं ऐकून तर घ्या. ऐका तर. सरांची कार होती ती. हाताला खरचटलंय म्हणून मला म्हणाले की मी सोडतो. आणि माहितीये बाबा, त्यांना ना मध्येच एक कॉल आलेला. तिला सांगत असताना हसू कंट्रोल होत नव्हतं आणि बाबा तिच्या काळजीने त्रासले होते ते तिच्या अजिबात लक्षात आलं नव्हतं ना त्यांची चिडचिड तिच्या लक्षात आलेली. अक्षू, तू एकतर हसून तर घे, नाहीतर बोलून तर घे. ऐका तर ना सरांनी तसाच कॉल उचललेला आणि ती मुलगी त्यांना फोन कॉल उचलताच खडूस म्हणाली, तेही माझ्या समोर. असलं तोंड पडलेलं ना त्यांचं की बस. ती एकटीच हसत होती. बाबा मात्र गंभीर होते, त्यांना बिलकुल हसू येत नव्हतं. बरं, तुझं झालं असेल सांगून तर जेवायला बसूया का? चल मी घेतो बाहेर, तू फ्रेश होऊन ये. ती पुन्हा स्कूटीवरून पडलेली त्यांना वाटणाऱ्या प्रसंगाचं गांभीर्य तिला वाटत नसल्याचं पाहून ते एकदम वैतागून उठले आणि तिला सांगत किचनमध्ये निघूनही गेले. बाबा, ओ बाबा, काय हो, तुम्ही आजही स्वयंपाक केलात? अरे यार, मला आता लक्षात ठेवायला हवं, आधीच तुमची तब्येत ठीक नाही, तुम्ही का करत बसलात? ती उठून किचनच्या डोअरजवळ येऊन बोलत होती. अक्षू, तू आधी फ्रेश होऊन ये, मग बोलू. ते आता जरा रागात बोलत होते. अरे पण काय झालंय काय तुम्हाला? ओके सॉरी ना. ती किचनमध्ये येऊन त्यांचा हात पकडून म्हणाली. अक्षया, तू फ्रेश होऊन घे जा पटकन, एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? म्हणत भाजीचं घेऊन ते सरळ बाहेर निघून गेले. अहो जाते आहे ना. ती आता नरमली आणि थोडी गंभीर होऊन तिच्या बेडरूम मध्ये आली. या बाबांना काय झालंय आज?
का त्या खडूस सरांचं वारं लागलंय. ती पुन्हा स्वतःशीच हसली आणि पुढच्या क्षणाला गंभीर झाली. यार, पण ती दुर्वा कोण होती? सरांची बायको तर नव्हती ना? मे बी ती लग्न करत असेल. हा, तरीच मध्ये त्यांचा सॅड टोन झालेला. तुझं उद्या लग्न आहे आणि तू माझ्याशी बोलणार आहेस? रिअली? हे असं काहीतरी बोलले ते तिला. मे बी असंच असेल. अक्षू, येतेस ना आजच्या दिवसात बाहेर? बाबांचा पुन्हा आवाज आला. अहो, आले आले. दातावर दात घट्ट करत पर्स तिथंच टेबलवर ठेवून ती फ्रेश व्हायला बाथरूममध्ये धावली. इकडे घरी येईपर्यंत अर्जुनच्या गालातलं स्मित हास्य काही विरलं नव्हतं. ही दुर्वा पण नाही यार, कधी काय बोलेल याचा पत्ता नसतो. त्यालाही तोच प्रसंग आठवत होता जेव्हा दुर्वा अक्षयासमोर त्याला खडूस म्हणालेली. ते आठवताच त्याचा डोक्यावर हात जायचा. घरी आल्यावर कार पार्क केल्यानंतर कारमधून बाहेर येताच त्याने पहिला मोबाईलवर पडलेला अक्षयाचा मिस कॉल पाहत तिचा नंबर सेव्ह केला आणि तिला मेसेज केला, हाय, दिस इज अर्जुन हिअर. आणि त्याखाली लागलीच स्वतःचा ॲड्रेस तिला टाईप करून पाठवून दिला आणि मगच त्याच्याजवळ असलेल्या कीजने डोअर उघडून आत आला. तिनं अजून त्याचा नंबर सेव्ह केलेला दिसत नव्हता, त्यामुळे तिचा प्रोफाईल पिक काही दिसत नव्हता. तो आत आला आणि पहिला फ्रेश व्हायला गेला ते गुणगुणतच, कारण सरळ होतं. आज अर्जुन साहेबांचा मूड बऱ्यापैकी फ्रेश होता. त्याच खुशीत कपडे चेंज वगैरे करून आज किचनमध्ये तो आला. आजचा दिवस तरी निदान जेवणाचं काहीतरी त्यालाच पाहावं लागणार होतं. जेवण झालं तरी बाबा काही नीट बोलत नव्हते. जेवढ्यास तेवढं बोलणं चालू होतं त्यांचं. ती भांडी घासून आणि किचनवरून त्यांच्या बाजूला येऊन बसली. ते आता हॉलमध्ये TV पाहत होते. बाबा, सॉरी ना, तुम्ही चिडलाय का माझ्यावर? अहो, फार काही नाही झालंय, तुम्ही उगाच एवढं टेन्शन घेताय. ती त्यांच्या हाताच्या कोपऱ्याला एवढं हलवत म्हणत होती, पण ते तिला इग्नोर करत होते. कारण सरळ होतं, ते तिच्यावर चिडले होते. तिला यायला वेळ होत होता आणि ती घरी येईपर्यंत कितीतरी वेळ नको नको ते विचार त्यांच्या मनात थैमान घालून गेले होते. बाबा, बोला ना, काय झाले ते तर सांगा. तरीही त्यावर त्यांचं उत्तर नाही पाहून मग मात्र तिनं सरळ समोर ठेवलेला रिमोट घेत सरळ TVच बंद करून टाकलं. मग मात्र बाबा सरळ उठण्याचा प्रयत्न करू लागले तसं तिने त्यांचा हात पकडला. बाबा, असं वागणार आहात का तुम्ही माझ्याशी? मग आजपासून सॉरी बोलते मी. आणि तुम्ही आहात की इग्नोर करताय ना मला? ओके, ठीक आहे ना. उद्यापासून लेट होणार असेल तर आधीच फोन करून कळवेन, मग तर झालं. ती स्वतःच त्यांच्या रागापाठीमागचं कारण समजून म्हणाली तसे ते म्हणाले, हे सगळं नंतर सांगत असशील तर काय उपयोग? तुझा दिवस तुझ्या कामात जात असेल अक्षू, पण मी इथं वाट पाहत बसलेलो असतो. जसजसा अंधार होऊ लागतो इथं काळजी वाटते मला अक्षया, कारण तुझा मागं एक भयंकर ॲक्सिडेंट होऊन गेला आहे आणि हे तू विसरली असशील, मी नाही. आणि वरून मघाशी स्कूटी अनकंट्रोल झाल्याचं हसत सांगत आहेस मला. अहो, हसत कुठे, ते तर मी सरांबद्दल बोलत होते. जे काही असेल, मी इथं काळजीत होतो माहिती आहे. ओके ना बाबा, आय एम सॉरी. असं नाही करणार इथून पुढे. तुम्हाला इतका राग आलाय ना माझा? राग नाही आलाय अक्षू, पण काळजी वाटते ना. वाटतं की पुन्हा तुला काही झालं तर. आधीच त्या अपघातामधून कशी बाहेर आली आहेस ते फक्त मला माहिती आहे. बाबा, बरं आता शांत व्हा ना. मी ठीक आहे ना आता, आणि मी नक्की काळजी घेईन यापुढे, आय प्रॉमिस. तुम्हाला आधीच कळवत जाईन, मग तर झालं. आणि मला असं टेन्शन नका ना देत जाऊ. माझ्यावर रागवा चिडा, पण हे असं गप्प काय व्हायचं? बरं, पण लक्षात ठेव, हे शेवटचं. पुढच्या वेळी तुला वेळेत घरी नाही पोचता आलं तर निदान फोन तरी करायचा आहेस. ओके बाबा, ओके. किती चिडत असता हो तुम्ही, म्हणत ती त्यांना बिलगली. आणि बाबांनी आता कुठं तिला थोपटलं.
अर्जुनने आज रात्रीही असंच काहीतरी सॅलडवर भागवलेलं आणि जो झोपायला बेडवर आला. तिला पाठवलेला मेसेज तिनं पाहायला मोबाईल हातात घेतला तर तिनं पाहिल्याचं दिसत नव्हतं. तो ती विंडो बंद करून बाहेर येणार एवढ्यात त्याला एकदम ती ऑनलाईन आल्याचं दिसलं आणि आता तिचा प्रोफाईल पिक एकदम दिसू लागला. ओ, इट सीम्स नाव शी सेव्ड माय नंबर. मग मात्र त्याने तिचा प्रोफाईल पिक ओपन केला. पाहतो तर असंच तोंड वेडावून काढलेली AR फिल्टर सेल्फी होती ती. त्यात मांजराचे कान, मिशा आणि जीभ बाहेर काढून तिनं फनी एक्सप्रेशन दिलेले. ते पाहून त्याला हसू आल्या वाचून राहिलंच नाही. हाऊ फनी शी इज. कितीतरी वेळ तो तिचा फोटो पाहत राहिलेला. कधी झूम करून तर कधी झूम आउट करून तो फोटो पाहत राहिला होता. त्याची नजर हटत नव्हती त्या फोटोवरून आणि तो फनी फोटो पाहून तिचा अल्लडपणा आणि बालिशपणा लगेचच नजरेस पडत होता. जो पाहून पाहणाऱ्याच्या मनाला चैतन्य न वाटेल तर नवल होतं. त्यालाही ते सळसळतं चैतन्य आकर्षित करत होतं आणि त्या क्षणी काय मनात आलं त्याने त्या फोटोचा स्क्रीनशॉट घेतला आणि त्यानंतरही त्याच्याच मनाने त्याला टोकलं. ओ गॉड, हे मी काय करतोय? दिस इज रॉंग. नको यार, मी डिलीटच करतो. मनाशी म्हणत डिलीट करायला फोटो गॅलरी त्याने ओपन केली एवढ्यात तिचा मेसेज आला. ओके, आय विल टेल हर टुमारो. तिचा मेसेज आला म्हणताना त्याने तिला एक स्माइली आणि थम्सअप पाठवला आणि पाहतो तर तिने आता तो DP बदललेला दिसत होता. आता एकदम साधा फोटो होता तिचा. यातही ती अर्थात सुंदर दिसत होती, पण मगाचा फोटो काही वेगळाच होता. का बदलला असेल तिने आधीचा फोटो? का तिला असं वाटलं असेल की मी काही म्हणेन? डोंट नो व्हॉट शी इज थिंकिंग. मी असं लगेच तिला नंबर दिला ते बरोबर तर केलं ना? ती काय विचार करत असेल? नाही, असं काही नसेल कदाचित. का मीच जास्ती विचार करतोय? आय डोंट हॅव टू थिंक लाईक दॅट वे. बट आय थिंक बरं झालं मी तिचा तो फोटो सेव्ह केलाय. दॅट वॉज समथिंग डिफरंट. त्या वाईब्स वेगळ्या आहेत. लाईक अ प्युअर सोल. या, शी इज प्युअर सोल. त्याच्याही नकळत तो कधी गॅलरीमध्ये येऊन पुन्हा तिच्या त्याच फोटोवर येऊन अडकलेला त्यालाही कळलंच नव्हतं. त्या फोटोला न्याहाळत असताना त्याच्या गालात आलेली स्माईल आपोआपच गडद होत होती आणि एक क्षणाला त्याला एकदम जाणीव झाली की आपण स्नेहाशिवाय पहिल्यांदा कोणाचा तरी विचार करतोय. स्नेहा आठवली तसं तिचं ते सलणारं वाक्य त्याला पाठोपाठ लगेचच आठवलं. आणि आता यापुढे कोणत्या मुलीचं आयुष्य बर्बाद करू नकोस. ते वाक्य आठवलं तसं तो अस्वस्थ झाला आणि मोबाईलमधल्या पटकन सगळ्या विंडो बंद करून त्याने मोबाईल बाजूला टाकून दिला आणि बेडवर छताकडे तोंड करत आडवा झाला. मी एवढा वाईट आहे का? मी खरंच कोणत्याही मुलीचं आयुष्य बर्बाद करेन? या विचारांनी अर्जुन पूर्णतः बेचैन झाला. त्याला पुन्हा स्नेहाचा चेहरा आठवला. तिचे डोळे ज्यात त्याच्यासाठी एकेकाळी प्रेम होतं आणि नंतर तीव्र तिरस्कार भरला होता. डोळे मिटून शांत झोपण्याचा प्रयत्न करत होता तो, पण मनात विचारांचं सुरू झालेलं वादळ काही थांबत नव्हतं. तो एकदम अंथरुणावर उठून बसला. नको, मला नाही वाटत मी अक्षयाचा विचार करावा. ती खूप वेगळी आहे. तिचं निरागस हसू, तो अल्लडपणा आणि तिचा हसरा आणि बडबडा चेहरा त्याला लगेचच आठवला आणि पुढच्या क्षणाला रडणाऱ्या आणि वैतागलेल्या स्नेहाच्या रूपात त्याला आता अक्षयाचा चेहरा भासला. नाही यार, तिच्या आयुष्यात मी नसेल तर नक्कीच ती आनंदी राहील. पण त्याच क्षणी त्याला तिचा तो फनी फोटो पुन्हा आठवला आणि नकळत त्याच्या ओठांवर पुन्हा स्मित आलं. त्याने ते स्मित हास्य ही चटकन लपवलं, जणू स्वतःच्याच भावना तो नाकारत होता. यार, सावरायला हवं मला. हे सगळं माझ्यासाठी नाहीये. तिला फक्त एक चांगली कलिग म्हणून मला पाहता यायला हवं. बाजूची उशी घट्ट मिठीत घेऊन तो झोपण्याचा प्रयत्न करू लागलेला, पण त्याला आतून जाणवलं की त्याचं मन पुन्हा अक्षयाच्या त्या निरागस हसऱ्या चेहऱ्याकडे ओढलं जात होतं.
आजचा भाग इथंच संपलेला आहे. अर्जुन देखील अक्षयाचा विचार करू लागलाय. तो स्वतःला थांबवतोय, पण असं किती दिवस करेल? बघूया काय होतंय पुढे. कशी वाटते कथा हे आपल्या कॉमेंट्समधून सांगायला विसरू नका. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू.